उपस्थित आहेत तर त्यांना विनंती की या आपण जरूर मनीषजी पांडे हे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, त्यांना देखील विनंती, आपलं देखील सहर्ष स्वागत. तसेच नरेश पाटील विशाल केणी आपली प्रतीक्षा करतात, या आपण आपलं देखील सहर्ष स्वागत. ओम साईलन तळोजे मस्कूर, पांडुरंग पाटील सोमवार केणी, अशोक ठाकूर, ज्ञानदेव केणी, या आपण फक्त हात दाखवू नका, या ठिकाणी येऊन विराजित व्हायचं आहे, आपलं स्वागत. तसेच आमचे भजन सम्राट मधुकर बुवा केणी हे देखील त्या ठिकाणी आहेत, आपलं देखील स्वागत असेल. यस, भूषण पाटील जो मैदानाच्या आतमध्ये आलाय त्याच्यासाठी हॅट्रिकला 3000 रुपये मंगेश दादा केणी यांच्याकडून. चला आपण मॅच कडे चालतोय. ऑन द फील्ड अंपायर सांगतायत सामना सुरू, गेम इज ऑन, लेट्स प्ले, काउंटडाऊन स्टार्ट नाउ. 3, 2, 1 आणि पहिला बॉल भूषण कडून सुरुवात जी आहे ती आपण पाहतो डॉट बॉल न झाली आहे. 7001 शेख 11 पेटबी आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये ओम साईलन तळोजे मस्कूर, दोन तुल्यबल्य संघ ज्यांनी आतापर्यंत लढाई चांगली लढली आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत ते पोहोचलेत. फायनलिस्ट आहेत, पहिल्या क्रमांकासाठी लढाई आहे, कोण जिंकेल यासाठी लढाई आहे. आडवा बॅटनं खेळायचा प्रयत्न होता, लाऊड शाउट तिकडे पंच अपिलीला पूर्णपणे फेटाळतात. अजून एक लागोलाग अजून एक आपण पाहतोय पुढचा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अनुज मडवी बिहाइंड द विकेट आणि त्यानंतर ॲज अ बॉलर भूषण पाटीलनं सलग 2 चेंडू निर्धाव खेळवलेत, ते म्हणजेच बॅट्समन तन्वीरला. ज्या तन्वीरनं मागील 3च्या 3 मॅचेस त्यांना चौकारानं सुरुवात केली होती, त्याच तन्वीरला कुठेतरी हातखंडा लावलाय, बेडी घातली आहे म्हणावं लागेल. ओ द विकेट, पुढचा बॉल तन्वीर कडून स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता, मिसटायमिंग स्ट्रोक, सेकंड स्लिपला कॅच आउटची संभावना आणि बॅट्समन आउट. पहिला धक्का 0-1. सुरुवात जे त्या सुरुवातीमध्येच आपल्याला जरूर पाहायला मिळेल विकेट संपादन करत असताना भूषण पाटील. ते म्हणतात ना, पाटील इज नॉट जस्ट अ नेम, इट्स अ बिग ब्रँड. स्वतः ब्रँड मी म्हणेन चमकलेल्या मैदानामध्ये, बट एवढं नक्की सांगेल ब्रँड कुठला असू दे, तो तुटतो, तो फुटतो, तो खराब होतो आणि वेल बदलते. सो इथे आता ही जी वेळ आहे, हा जो कठीण प्रसंग ओढावला आहे 7100 किलो पेट संघावरती, त्यांना त्याच खरं तर प्रसंगामध्ये मिळून प्रसंग उधाण राखत फलंदाजी करणं फार महत्त्वाचं आहे. जबाबदारी आहे, ती जबाबदारी तुम्हाला इथून मात्र पेलावी लागेल. अन्यथा या मॅचमध्ये आपण पाहतो की सामना जर कमी धावांचा झाला तर मग कदाचित तळोजे मजकूरचे खेळाडू इथे बाजी मारतील. आणि स्पर्धा मोठी आहे, स्पर्धा भरपूर मोठी आहे, कारण एक दिवसासाठी इतकं चांगलं आयोजन आपण जर पाहिलं तर फार कमी वेळा पाहायला मिळतं. 0ला पहिला विकेट आपण पाहतोय की पडलेला. ओ द विकेटनं गोलंदाज भूषण पाटील. चला स्पीडअप करा, तिसऱ्या बॉल नंतर भरपूर वेळ गेला, भले मधोमध्ये विकेट आली. लेफ्ट हँड बॅट्समॅन आलेत, सो ते थोडे ट्रबल करतात. फिल्डिंगमध्ये थोडे चेंजेस, एक खेळाडू आपण पाहतो मिड विकेट हेमंत पाटील, लॉंग ऑनमध्ये बालूराजे आणि बाकी 30 यार्ड सर्कलमध्ये सगळे खेळाडू तळोजे मजकूरचे. लो फुल टॉस बॉल, गॅप मधून खेळायचा प्रयत्न होता, ओ झेलसाठी चान्स होती, पा चुकी झाली तिकडे, जजमेंट थोडंसं खराब, बट मी म्हणेन की प्रयत्न चांगले केलेत, त्यासाठी त्यांना 10 पैकी 10 गुण, यात काही शंका नाहीये. आतापर्यंत एक धाव फलकावरती रेखाटली जाते, 1ला 1, 1 वरती 1 बाद, जो सुरुवातीला 0 वरतीच झाला होता. आता या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पॉवरप्ले मध्ये गोलंदाजी भूषण पाटीलनं जबरदस्त आपण पाहतो आतापर्यंत ती जबाबदारी पेळली आहे. स्ट्राईकला खेळाडू तयार. ओ द विकेट समोर ऑन द राईट, स्मॅश हिट, बॉल सीमारेषा बाहेर आणि हा येतोय षटकार. मध्ये द विकेट पुन्हा एकदा साकिब. आडवा बॅटनं खेळायचा होता, झेलसाठी चान्स आहे. ओ वेल जज कॅच,
बॅट्समन आउट. धक्का क्रमांक 2, 7 वरती दुसरा फलंदाज बाद. काय घडलं मैदानाच्या मध्ये? 7ला 2 आलेत. ज्या खेळाडूने षटकार दाखवला त्याच खेळाडूला परतीचा रस्ताही दाखवला जातोय. स्पर्धा मानाची आहे, सन्मानाची आहे, अभिमानाची आहे, यात काही शंका नाही आहे. आणि ही स्पर्धा जी आहे ती जिंकायची आहे दोन्ही संघांना, कारण की दोघांचे प्रयत्न चांगले आहेत. नवीन असत संघाच्या अगदी आपण पाहतो खिशामधून सामना आपल्या बाजूनं खेचून घेतला होता, तो म्हणजेच टीम तळोजे मजकूर टीम पेटणं, यात काही शंका नाही. आणि त्यांनाच आता इथे आपण पाहतोय लढाई लढत असताना पहिले आपला त्यांच्यावरती मी म्हणेन पूर्णपणे जखडून त्यांना ठेवलंय, बांधून ठेवलंय, यात काही शंका नाही आहे. धावसंख्या जी आहे ती 7. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेला 7 बनल्यात, 2 विकेटचा लॉस. बॅटिंग फर्स्ट आपला आपण पाहतोय तळोजे मजकूरच्या अगेन्स्ट खेळत असताना शेख इलेव्हन पेट या संघाची. लेफ्ट हँड बॅट्समन स्ट्राईक एंडला ओव्हर नंबर 2 मध्ये हेमंत पाटील स्वतः संघनायक. ऑन द रेझोन खेळलेत. लॉंगर मध्ये फटका. फिल्डर बालूराजे बॅकअपसाठी. फेकी जे ते नॉन स्ट्राईक एंडला 1 धाव तोपर्यंत आपण पाहतो टीमच्या खात्यामध्ये. सिंगल येते, सिंगलला धावसंख्या जी ती पुढे चालली आणि एकूण धावा 8 पाहायला मिळतात. 8 ऑन बोर्ड. 2 विकेट लॉस. लास्ट आउट विकेट आपण बघितली ती म्हणजेच खेळाडू बाद झाला होता साकिब. सुरुवातीला तन्वीर जो खाताही न खोलता माघारी परतला होता. आता मैदानाच्या मध्ये सलमान शेखला जरूर संधी मिळते बॅटिंग करण्याची आणि तो स्ट्राईकला आला आहे. उजव्या हाताचा खेळाडू आहे, चांगला फलंदाज आहे. ओ फटका चांगला आहे, बट लॉंग ऑफ मध्ये आपण पाहतो फिल्डर उपलब्ध. प्रोटेक्शन छान. बॅट्समन आउट झेलबादच्या स्वरूपात. आणखीन एक धक्का पेटला. तिसरा फलंदाज बाद होतोय आणि पाठोपाठ लागलेले धक्के आहेत. कारण आतापर्यंत आपण जर विचार केला शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं होतं की लास्ट बॉलला विकेट आली होती भूषणच्या. 3rd बॉल अँड ऑल्सो 6 बॉल. त्यानंतर आता पहा मधोमध्ये एका चेंडूचा फक्त वेळ आणि त्यामध्ये विकेट देखील आपण पडताना बघितली. चान्स पुन्हा एकदा उंच गेला. ओ चुकी बालूराजेकडून आणि बॉल सीमारेषा बाहेर. 1 बाउन्स. चौकार. त्यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय. एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया मान्यवरांचं. भरपूर चांगले आपण पाहतोय डोनेटर्स या स्पर्धेसाठी आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाले आहेत. स्पर्धा मोठी होण्याचं कारण काय तर ते कारण आहेत. हा चेंडू पहा लिडिंग एज साठी अपील तिकडे पंचांकडे. पंच फेटाळत आहेत. अविनाश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आपण पाहतोय रोजेकडून गोलंदाज अर्थातच हेमंत. आणि अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 त्यानंतर डॉट बॉल. सुरुवातीला विकेट. 1 धाव देखील आली होती म्हणजे 5 धावा खर्च करतोय हेमंत पाटील. अजूनही 2 चेंडू या षटकामधून आता शिल्लक आहेत. स्ट्राईकला खेळाडू तयार. ओ द विकेट. ओ ऑन साईडला चान्स यावेळेला, पण बालू चवाक्याच्या बाहेर. दर्शक बनलेत आणि बॉल दर्शक दीर्घेत सारंगसाठी षटकार. क्या बात आहे. स्ट्राईकला खेळणारा फलंदाज अविनाश 3 मध्ये 10चं योगदान आणि बॅट्समन आता आपण पाहतो ऑन फायर आहे सध्या. तोच अविनाश पुन्हा एकदा स्ट्राईकला. पुष्पा झुकेगा नाही साला. क्या बात आहे. बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे अविनाश साठी.
केला होता. सो या षटकामधून बऱ्याचशा धावा आपण येताना बघितले. 17 आल्यात सुरुवातीला, 7 आता आलेल्या 17, एकूण 24. 3 गड्यांच्या मोबदल्यात. फर्स्ट आपला बॅटिंग युनिटमध्ये सिद्धेश, अविनाश हे 2 फलंदाज मधल्या फळीमध्ये आलेत जबाबदारीचं ओझं वाहण्यासाठी. जय पाटील ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. ओम साई 11 तळोजे मजकूरकडून आता गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. लेफ्ट हँड बॅट्समन आहेत स्ट्राईक एंडला. बॉलिंग युनिटमध्ये जय पाटील तेवढे चांगले खेळाडू, त्याच आपण पाहतोय कॅलिबरचे आणि चांगल्या गाठणीचे खेळाडू आहेत. चेंडू चांगला आहे, रीड करता आलं नाहीये, वेग होता आणि वेगानं बीट केला. लॉंगेस्ट कीपर आपण पाहतो ऑल्सो अनुज मडवी. विकेट किपिंगची भूमिका शांत आणि संयमी पद्धतीने करतोय. जयला कुठली सल्ला मसलत नाहीये, कारण ज्यावेळेला गोलंदाज तुम्ही निवडता, मी म्हणेन प्रत्येकी गोलंदाजाला इतकं तरी आकलन हवं की कुठला चेंडू आपण कधी डिलिव्हर करायचा, तर त्याच्या हातामध्ये आपण चेंडू दिला पाहिजे. अन्यथा मग जुने चांगलेच खेळू आपले. आडवा बॅटने खेळलेत, इम्प्रोवायझिंग फटका, फाईन लेग. फिल्डर फार दूर आणि बॉल जातोय सीमारेच्या बाहेर. रन येत आहेत 4, चौकार. क्या बात आहे, काय फटका खेळला होता बा. आडव्या बॅटनं जो फटका आपण बघितला त्यामध्ये 4 धावा जरूर प्राप्त होत आहेत. सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये 4ला 6 दिल्यात. त्याच सिद्धेशसाठी हा बॉल. पंच वळालेत, व्हाईट बॉलचा कॉल पंचांचा. एक्स्ट्राची रन येणार इथे आणि 1 धावसंख्या जी ती पुढे जाईल. संघ जाऊन पोहोचतो यावेळेला टोटल वरती आपण पाहतो 29 धावा, 29 ऑन बोर्ड आतापर्यंत. 3चा लॉस. सलमानची विकेट आली आहे. सिद्धेश आणि अविनाश हे 2 फलंदाज पाहायला मिळत आहेत. प्रोजेक्टेड आपण धावसंख्येचा जर विचार केला, ओ हो 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 हो, अनोखी स्टाईल, अनोखी अदा, पहा काय स्टाईल आहे. बॅटिंग जबरदस्त आणि अजून एक चौकार. कामगिरी, बॅक टू बॅक 2 चौकार सिद्धेश आणि सिद्धेश कडून. क्या बात आहे. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा यावेळेला तोच प्रयत्न होता, बट यावेळेला आपण पाहतोय की मध्यम गतीनं बीट केलं जयनं आणि हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतो. अजूनही या षटकामधून आपण पाहतो 2 चेंडू शिल्लक आहेत. ओव्हर नंबर 3चा खेळ 50 पर्यंत जाण्याचे चान्सेस दाखवत आहेत कम्प्युटरचा अहवाल. प्रोबॅबिलिटीज आणि आतापर्यंत झालेला खेळ त्यानुसार तुम्ही इथपर्यंत पोचाल हे सांगतोय आमचा संगणक. राऊंड द विकेट. हा बॉल फुल टॉस लेंथ आहे, खूप उंच, खूप उंच. फिल्डर आहेत मिड विकेटला आणि बॅट्समन आपण पाहतोय झेलबादच्या स्वरूपात बाद होतोय. यश मिळेल ॲज अ बॉलर रोनक अजयला आणि जयचा आपण पाहतो सफलता टीम तळोजेकडे. रामचंद्रजी मुंबईकर यांचं देखील आगमन आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत असेल. 33ला 4 पडलेत आतापर्यंत. शेवटचा 1 बॉल बाकी आहे या षटकामधून. अजून एका षटकाचं येणंही बाकी आहे. ओम साईलन तळोजे मजकूर संघ आपण पाहतो कितपर्यंत थांबेल हा प्रश्न त्यांच्याकडे आहे. बालू एक विस्फोटक खेळाडू त्यांच्याकडे आणि या मैदानावरती आपण जर विचार केला भूषण आज बरसला नाहीये, बट संध्या सत्र जसं जसं झालंय तसं तसा बॉल जो आहे तो आपण आरपार होताना पाहतो. 6 आलेत आता संध्या सत्रामध्ये. सो हा एक बेनिफिट मिळतोय, यात काही शंका नाहीये. आणि स्पेशली हा बघा, हा सरासरीचा कालावधी आहे. मॅचकडे आपण जाऊ. हा चेंडू आपण जरूर पहा तिकडे चांगला फटका पाहायला मिळतोय. गॅप मधून बॉल आणि धावा येत आहेत 4.
इमर्जिंग स्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आणला. बट अविनाश समोर मी म्हणेन स्पिनिंग हा विकल्प योग्य नसणार आहे, कारण पेटच्या बॅटिंगच्या तुलनेमध्ये आपण जर पाहिलं तर या खेळाडूंना त्या गोष्टी आपण पाहिल्या तर जरूर चांगल्या हाताळल्यात. परंतु कधीतरीच आपण पाहतो की जी गोष्ट योग्य असते, जी गोष्ट आपल्यासाठी सोपी असते, ती कधीची केकवॉकची मूनवॉक बनते याचा जराही आपल्याला अंदाजा नसतो. सो क्रिकेट हा अनिश्चिततावांचे भरा हुआ खेळ आहे, या खेळामध्ये काही घडू शकतं. जाऊयात त्यासाठीच मैदानाच्या आतमध्ये शेवटची ओव्हर, डेथ ओव्हरला थ्रिलर बनवायची आहे आणि त्यासाठीच प्रयत्न सुरू मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटने खेळलेत, फाईनकडे बॉल, 1 रन तिकडे मिळेल, सेकंडचा कॉल आहे. बट समोरून आपण पाहतो की स्ट्राईक एंडच्या खेळाडूकडून स्पेशली फराजकडून नकार आला आणि अशा पद्धतीनं इथे आपल्याला 1 रन या बॉलवरती पाहायला मिळते. 38 धावा फलकावरती बॅटिंग करत असताना फर्स्ट आपला शेख एलनपेटच्या खात्यामध्ये. 4 गड्यांच्या मोबदल्यात खेळतात. 5 ला 17 अविनाश, 1 ला 4 आहेत जे आपण पाहतो फराजकडून आल्यात संघासाठी. 38 झालेत. 38. ओ हो 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 हो, समोर उडवलाय अफलातून फटकेबाजी आणि बॉल सीमारेषा बाहेर. फराज कडून हा आपण पाहतोय ग्रँड सॅल्यूट. फाईट बॅक देण्यासाठी धावा बनवताय तिथे. हा फटका फसलाय आणि इथे आपण पाहतोय बॅट्समन आउट होतोय. धक्का. 44 वरती 5वा फलंदाज बाद. मध्ये शाहबाज, अविनाश नॉन स्ट्राईकलाच आहेत. अजूनही आपण पाहतोय शेवटचे 3 बॉल शिल्लक. या षटकामध्ये षटकार आला परंतु त्यानंतर कमबॅकही आलं, म्हणजे विकेटही आली. पुढचा बॉल रोनक पाटील. ओ फिरकीपट्टूचा बॉल हलक्या हातानं स्ट्राईक घ्यायची अविनाशला. 1 मिळतीये. 1 धावसंख्या जिथे पुढे 45 वरती आपण पाहतोय संघ जाऊन पोहोचतोय. 45 रन्स ऑन बोर्ड. शेवटचे 2 बॉल शिल्लक. सन्मानजनक धावसंख्या सध्या तरी उभी केली मी म्हणेन, यात काही शंका नाहीये. ओ द विकेट हा बॉल. ओ हो 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 हो, अविनाश ऑन फायर. लांब लचक आणि या आजच्या दिवसामधील सर्वाधिक लांब षटकार आपण पाहतो अविनाश कडून. करत असताना टीम पेटनं अविनाश शेवटचा 1 बॉल आता आपण पाहतोय शिल्लक आहे. यावेळेला आपण पाहतो मिस टायमिंग फटका जरूर आहे. 1 रन तरी सहज मिळणार आहे. सेकंड साठी धावलेत स्ट्राईकला पा आणि त्या देखील धावा आपल्याला पाहायला मिळतात. पा तिसऱ्या धावेसाठी देखील नॉन स्ट्राईक कडून सहबाज पोहोचले होते. बट अविनाशचा मनसोबत दुसरी धाव कंप्लीट करायचाच होता. अशा पद्धतीने आपण पाहतो की एकूण 54 धावा बनवत 53 धावा बनवत 54 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलंय. ते म्हणजेच 7001 शेख एलनपेट बी या संघाकडे. काय घडेल काय बिघडेल हे पाहणं फार महत्त्वाचं. स्पर्धा भरपूर चांगली आहे. स्पेशली स्वर्गीय महादेव काका आणि शिवान स्पोर्ट पेठाली तसेच श्री लक्ष्मीनारायण क्रिकेट संघ पेठाली यांच्या संकल्पनेतून आपण जी साई श्रद्धा डेव्हलपर्स ट्रॉफी पाहतो. सलग दुसऱ्या वर्षी मी म्हणेन
यंदाचा हंगाम नक्कीच येण्याचा योग नव्हता, बट म्हणेन की वाईल्ड कार्ड मला समालोचनासाठी चान्स मिळाली. इथे येऊन खूप छान वाटलं. या स्पर्धेला आमच्याकडून मी पुन्हा एकदा भरभरून शुभेच्छा देईन. आणि मी थांबतो बिकॉज ऑफ माझं काहीच टेक्निकल्स नाही तर घरच्या अडचणी आहेत, कारण माझ्या वडिलांचं ऑपरेशन कालच झालेलं आहे. सो मला तिथं जाणं फार महत्त्वाचं आहे, म्हणून मी आज इथून रजा घेतो. कोठा कंप्लीट केला आहे. काही जरी माझ्याकडून चुका घडल्या असेल तर मला माफ करा. आणि मी इथून पुढची जी धुरा आहे ती नक्कीच साई पाटील यांच्याकडे सोपावेन. पूर्ण दिवसभर ज्यांचा सुमधूर आवाज मायक्रोफोनवरती ऐकला, अगदी वेल एज्युकेटेड असे आमचे आकाश शेळके आणि त्यांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी घेत आहोत. अगदी आपल्या अमोघ वाणीनं आणि ज्यांच्याकडे अतिशय अगदी चांगला शब्दकोश आपल्याला पाहायला मिळतं असे आमचे आकाश शेळके, म्हणजे अगदी जवळचे मित्र. नेहमीच जेव्हा जेव्हा कॉम्बॉक्स आम्ही शेअर करतो अगदी खेळीमेळीचं वातावरण आम्हाला अनुभवायला मिळतं, तर त्यांचा आपण लगेच शुभ सन्मान घेत आहोत आणि त्यांना जरूर आपण रजा देऊ. मॅच महत्त्वाचे आहे. पूर्ण दिवसभर ज्या खेळपट्टीवरती 50 धावा 4 षटकात बनल्या नाहीत आणि त्याचा अंतिम टप्प्यामध्ये त्या 50 धावा बनल्यात. मी सन्माननीय आमचे महेंद्र दादा केणी यांना विनंती करतो. विशाल दादा केणी, येस, विश्वनाथ दादा आहेत, तर त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया आकाशचा सन्मान ह्या ठिकाणी. तर सन्माननीय आमचे रामचंद्रजी मुंबईकर त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान आपण घेत आहोत. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमचे महेंद्र दादा केणे आणि आमचे मंगेश दादा केणे आहेत. तर रामचंद्रजी मुंबईकर यांचा हा शुभ सन्मान आपण पाहतोय. तर आमचे साहिल दादा मडवी या ठिकाणी आहेत, त्यांना देखील विनंती आहे या आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण देखील करायचा आहे. दत्तकृपा यांच्या माध्यमातून देखील एक स्पर्धा येत आहे. 3 आणि 4 तारखेला स्पर्धा. यस, पेटालीचे आमचे प्रतिष्ठित ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या नजरेआड काही ग्रामस्थ आहेत, तर त्यांना देखील विनंती की या आपण मंचावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. शब्द सुमनांनी देखील आपले मी पुन्हा स्वागत करतोय आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. 53 धावा बनवल्यात. 54 धावसंख्येचं भलं मोठं टार्गेट आहे. आज पूर्ण दिवसभर खरं तर एवढं मोठं टार्गेट बनलं नव्हतं, परंतु अंतिम मेगा फिनालेमध्ये हे टार्गेट बनवण्यात आलं. 54 धावा 4 षटकामध्ये कंप्लीट करायच्या आहेत. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बालू राजा आणि साथीनं फलंदाज भूषण पाटील. गोलंदाजीसाठी पहिलं षटक साईबाज शेखला आपण पाहू शकाल. एक मोठी स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीस येते. कमिंग सून या स्पर्धेची चाहूल त्र्यंबक शेठ स्मृती चषक. गतवर्षी देखील ही स्पर्धा आपण पाहिली होती. 1 फेब्रुवारी रोजी ती स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीस येत आहे. एवन जोडी या स्पर्धेचे आमचे आयोजन करता. यस, दिनांक अजून डिक्लेअर झाली नाही, परंतु कमिंग सून एवन जोडी आमचे विशाल शेठ केणी आणि तेजस दादा केणी या जोडीकडनं गतवर्षी देखील प्रकाश झोतातील एक दैदिप्यमान स्पर्धा बऱ्याच वर्षानंतर खरं तर ह्या क्रीडांगणावरती प्रकाश झोतातील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली होती. आणि गतवर्षी ते शिवधनुष्य ह्या जोडीनं पेललं होतं. साथीनं पूर्ण पेठाली ग्रामस्थ आपण पाहू शकाल. मॅचच्या दिशेनं जाऊया. 1 धाव धावफलकावरती. मोठं लक्ष आहे. समोरच्या दिशेला लॉप केला. गॅपमध्ये बॉल चाललाय, परंतु लॉंग ऑफ पोहोचेल. एका टप्प्यावरती चेंडू फील्ड करेल, तोपर्यंत फक्त मिळेल ती सिंगल. मोठं लक्ष आहे. खरं तर आज पूर्ण दिवसभर 50चा आकडा पार झाला नव्हता 4 षटकात. गोलंदाजांचं वर्चस्व पाहिलं होतं. आमचे अविनाश दादा केणी आणि सोबत आमचे प्रदीप दादा केणी एवन जोडी
आपण पाहतोय शहर प्रमुख आणि शहर उपप्रमुख या जोडीचं आगमन आपल्याला पाहायला मिळतंय, तर त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. फटका चांगला आहे, आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा एका टप्प्यावरती बॉल फील्ड करेल, तोपर्यंत पुन्हा सिंगल. सिंगल डबल न मी म्हणेन काम बनणार नाहीये. मोठं लक्ष 24 चेंडू 54चा पल्ला आपल्याला पार करायचा आहे. प्रति षटकामागे जर विचार केला तर जवळजवळ 13.50 ही धावगती गाठायची आहे, म्हणजे मोठं लक्ष आहे. या खेळपट्टीवरती आता संघर्ष करावा लागेल. आतापर्यंत जिथे गोलंदाजांची चर्चा आपण केली, आता फलंदाजीमध्ये योगदान द्यावं लागेल. फटका हा देखील चांगला आहे, ऑन साईडला टर्न केलाय, बॉल चाललाय स्क्वेअर लेग रिजनला, क्षेत्ररक्षक मागे आहे, तिथे मिळतील 2 धावा. या षटकामध्ये गोलंदाज साहिबा शेखचं देखील कौतुक करावं लागेल, कारण की पॉवर सर्कलचं हे महत्वाचं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु ह्या षटकात अजूनपर्यंत एकही चेंडू त्यानं स्लॉटमध्ये टाकला नाही फलंदाजांच्या. ही विशेषता नेहमीच शहबाज दाखवताना पाहायला मिळतोय. आज देखील त्याच्याकडनं अगदी संतुलित आणि नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते. पुढील चेंडू प्रहार केला, अप्रतिम फटका, क्लास दर्जा दाखवलाय. मैदानाच्या आतमध्ये भूषण पाटीलचा हा ब्रँडेड चौकार, बॉल चाललाय सीमा पार, येतोय तो दमदार चौकार. सुरेख चौकार पाहायला मिळाला भूषण पाटीलच्या बॅटमधनं, हा दमदार चौकार पाहिलाय. इथे देखील फटका चांगला आहे, समोरच्या दिशेला डाऊन दी ग्राउंड, क्षेत्ररक्षक येतोय त्याच्या आवाक्याच्या बाहेर, संघर्षाचा शंखनाद करत असताना बॉल चाललाय सीमारेषा पार, येतोय तो दमदार षटकार. या 6च्या मदतीनं धावफलक पोहोचतोय ते आता 15 या आकड्यावरती. जे मॅच संपली नाहीये, कारण की 2 सलामीवर ताकदवर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळ करतायत, म्हणजे मॅच मध्ये जिवंतपणा पाहायला मिळतोय. कारण असं नेहमी म्हटलं जातं की रख हौसला बंदे नडर तूफा के सामने, बढा कदम लक्ष की ओर कर हर मैदान फते. इथं मैदान मारायचं असेल, चॅम्पियन पद या स्पर्धेचं पटकवायचं असेल, तर इथे मोठं लक्ष समोर आहे, त्याला घाबरून चालणार नाही, तर लढाई करावी लागेल. आणि ती लढाई सध्या तरी चालू आहे, कारण की 13.50च्या सरासरीनं धावा बनवायच्या होत्या, त्याहून एक पाऊल पुढे आपल्याला पाहायला मिळतो पाठलाग करत असताना ओमसाई तलोजा मजकूर संघ. कारण की 15 धावा आणि बिनबाद 15 ही जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते. बिनबाद खरं तर ही जमेची बाब आहे, कारण की पाठलाग करत असताना जर विकेट आपल्या हातात असतील तर मोठं टार्गेट देखील आपण चेस करू शकतो. सध्या तरी हे दाखवत असताना गोलंदाजी ट्रॅकवरती सलमान शेखला आपण पाहतोय. दुसरं षटक, पहिल्या षटकात अंतिम 2 मध्ये 10 धावा आल्या आणि गोलंदाजी अनालिसिस बिघडलं आणि धावपलकावरती 15 पाहायला मिळतात. येणारं समीकरण आता आवश्यकता 39ची आणि चेंडू शिल्लक आहेत ते 18. चांगला चेंडू ऑन साईडला खेचायचं होतं, परंतु पहिल्याच बॉलवरती सरप्राईज केलंय. तर सन्माननीय आमचे गजानन शेठ पाटील यांचं देखील नुकतंच आगमन आपल्याला पाहायला मिळतं, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाची धनराशी देखील प्राप्त झाली आहे. तर त्यांचं शुभ आगमन, मोस्ट वेलकम, आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. चांगला चेंडू लेग ग्लान्स करायचा होता, परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही. 2 डॉट चेंडू आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतो, तो 7111 पेठ संघाचा. हेच तर क्रिकेट आहे, सुखदुःखानं भरलेले क्रिकेट, अप अँड डाऊन्स या पूर्ण क्रिकेट विश्वात आपण अनेकदा पाहतो आणि या मॅच मध्ये देखील ते चित्र आपल्याला पाहायला मिळतं. कधी पेठ संघ तर कधी तळोजा मजकूर संघ या मॅच मध्ये डोकावताना आपण पाहायला मिळतोय. दरम्यान हा चेंडू लेटकट करायचं होतं, बॅटच्या साह्यानं बॉल वळवलाय, तो गली रिजनला फक्त मिळेल सिंगल. सन्माननीय भगवान दादा खेणी यांचं देखील आगमन झालंय. विनंती त्यांना देखील की या आपण, आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. परंतु मॅच रंगली आहे. अगदी जवळच असलेलं हे तळोजा मजकूर गाव आणि त्यांच्या मोठ्या संख्येनं चाहते, त्यांचे प्रेक्षक पाहायला मिळतात आणि सोबतच समर्थक पेठ संघाचे देखील या ठिकाणी पाहायला मिळतात. फटका फसला, झेलची शक्यता, यष्टीरक्षक पुढे सरकतोय, टिपलाय झेल, संपलाय खेळ. भूषण पाटीलचा धक्का पहिला, पाठलाग करत असताना ओमसाई तलोजा मजकूरला.
बिग विकेट डाऊन मागच्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं धाफलकावरती ज्या इकॉनॉमीची गरज होती ती इकॉनॉमी पूर्ण केली होती भूषणनं, कारण की 2 चेंडू आणि दसका दम त्याचा पाहिला होता. चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळाला, परंतु तो भूषण बाद झाला. तर अनुज मडवी मैदानाच्या आतमध्ये विस्फोटक शैलीचा फलंदाज लेफ्ट हँडर आहे, परंतु आक्रमकता त्याच्यात ठासून भरली आहे. आज त्याला सिद्ध करावं लागेल. मागील मॅचमध्ये देखील त्याच्याकडनं फार मोठे योगदान आलं नाही. आता खरं तर महत्त्वाची मॅच, आपण नेहमी म्हणतो की बडे मॅच का प्लेअर, परंतु ह्या मोठ्या स्तरावरती स्वतःला अनुजला सिद्ध करावं लागेल. सुलावरती पहिला धक्का लागला पहिल्याच षटकामध्ये. 15 होत्या, परंतु ह्या षटकात काय दमदार कमबॅक, सलमानचं कौतुक करावं लागेल. 4 चेंडू आणि फक्त 1 धाव आणि भूषण पाटीलला त्यानं बाद केलंय. चांगला चेंडू, रक्षात्मक पद्धतीनं प्लेसमेंट पाहायला मिळाली. फक्त सिंगल, या सिंगलनं धावफलक 17 वरती. फक्त 2 धावा 5 चेंडूमध्ये. काय दमदार गोलंदाजी. जिथे 18 मध्ये 39 समीकरण उरलं होतं अशा मोमेंटला फक्त 2 धावा दिल्यात. हे दमदार गोलंदाजी. वापसी कशी असावी याचं उदाहरण सेट करत असताना सलमान शेखला आपण पाहतोय. सन्माननीय भगवान शेठ केणी यांचं देखील शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतं. या आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. अंतिम बॉल 1 टू गो. प्रहार करायचा होता, बालू पुन्हा एकदा बीट झालेत. चिंताजनक बाब मी तरी म्हणेन तलोजे मजकूरसाठी. ओमसाई तलोजे मजकूर संघ सध्या स्थितीला खेळतोय. टॉस जिंकला होता, प्रथमतः फिल्डिंग करण्याचा डिसिजन त्यांनी स्वीकारला आणि फलंदाज बाद. काय तर आमचे भगवान शेठ केणी यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 1000 रुपये आले, त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो. षटक दुसरं समाप्त झालंय, परंतु दुसऱ्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं टर्निंग पॉईंटचं मी षटक म्हणू शकतो. या षटकामध्ये जी वापसी आवश्यकता होती, ज्या वापसीची ती वापसी मिळवून दिली. कमबॅक अफलातून राहिला. या मॅचमध्ये 7111 पेटला आपण पाहतोय. आणि त्यांच्याकडनं या षटकात ज्या पद्धतीनं गोलंदाजी आपण पाहिली सलमानकडनं, ती लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाली. आता 12 बॉल 37 समीकरण. मॅच थोडीशी कठीण बनली आहे, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा अनुमान कधी कुणी लावू शकत नाही आहे. कारण की आंतरराष्ट्रीय स्तरावरती 434 बनल्यानंतर सर्वांनी भवितव्य केलं होतं की आता धावा डिफेंड होतील, आता पाठलाग होऊ शकत नाही. परंतु दक्षिण आफ्रिकेनं तो कारनामा केला आणि ओडीआय हिस्ट्रीमध्ये सर्वाधिक मोठं चेस त्यांनी करून दाखवलं. हा इतिहास आहे क्रिकेटचा. म्हणजे क्रिकेटमध्ये काही घडू शकतो. या संघामध्ये मांडाच्या अगेन्स्ट वडवलीनं 98 धावा 7 चेंडू राखून पूर्ण केल्या होत्या. प्रथम बॅटिंग करत असताना 97 मांडा टीमनं बनवल्या होत्या, परंतु त्यांच्या अगेन्स्ट चेंज द गेम वडवलीनं तब्बल 7 बॉल राखून 98 धावसंख्येचा पाठलाग केला होता. हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचं भवितव्य कधीही करू शकत नाही. अशा पद्धतीचं हे क्रिकेट. अनिश्चितता क्रिकेटमध्ये शेवटच्या बॉलपर्यंत पाहायला मिळते. परंतु आता महत्त्वाचं षटक, नेहमीच आम्ही म्हणतो की टर्निंग पॉईंटचं षटक हे सेकंड लास्ट, आणि आता ते सेकंड लास्ट षटक आपल्याला पाहायला मिळेल ते आफताबच्या खांद्यावरती. समोर अनुज मडवी मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 12 चेंडू आणि 37 धावसंख्येची आवश्यकता. मॅच रंगली आहे. प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने आपल्याला मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय. पहिला चेंडू पॅडवरती आदलला, पंचांचा बोट आकाशाकडे. बिग विकेट डाऊन. अगदी प्लम समोर सापडला अनुज मडवी बाद. मोठा धक्का. दुसरा धक्का लागतोय पाठलाग करत असताना ओमसाई तलोजे मजकूरला. मध्ये देखील उद्घाटन समारंभ सोहळ्यासाठी हे मान्यवर आपल्याला उपस्थित पाहायला मिळाले. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ता म्हणून ज्यांची ओळख सन्माननीय आमचे बबन शेठ केणी यांना आपण पाहतोय, आणि सोबतच विजय शेठ केणी हे 2 मान्यवर नुकतंच ज्यांचं अतिथी कक्षात आगमन आपल्याला पाहायला मिळतंय, त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना कॅप्टन ह्या भूमिकेत आपण हेमंत पाटीलला पाहतोय. कॅप्टन नॉक या ठिकाणी दाखवावी लागेल. टॅलेंट हेमंतमध्ये देखील आहे, परंतु मॅच आता थोडीशी फसली आहे. ते समीकरण असं वाटलं होतं पहिल्या षटकानंतर की या मॅचमध्ये वापसी केली आहे ती ओमसाई तलोजे मजकूरनं, परंतु त्यानंतरचा पलटवार आपण सलमानचा पाहिला आणि या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त करत असताना आफताबला देखील पाहतोय. 11 चेंडू आणि आवश्यकता आहे त्यात 37 धावसंख्येची. 37 रिक्वायर्ड रिमेनिंग 11 डिलिव्हरीज. 11 मध्ये 37. लक्ष कठीण बनलाय आता. आता मोठे फटके गरजेचे आहेत. आता सिंगल डबलनं काम बनणार नाहीये. दूरचा पल्ला आणि तो देखील कमी वेळेमध्ये आपल्याला पूर्ण करायचा आहे. म्हणजे हवाईचं पर फ्लाईट पकडावी लागेल, परंतु तसं घडत नाही. 1 मोर विकेट इज अँड टेकन कॉड बियांच्या माध्यमातून हेमंत पाटील देखील बॅक टू दी डगआउट. डीजे
सन्माननीय बाबूरावजी केणी साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. सहर्ष स्वागत त्यांचं देखील. साई श्रद्धा डेव्हलपर्स चषक 2025चं हे पर्व आपण पाहतोय आणि आलेल्या तमाम आमच्या ग्रामस्थांचं मान्यवरांचं सहर्ष हार्दिक स्वागत. स्वर्गीय महादेव काका आणि शिवान स्पोर्ट पेठाले टीमकडून फटका हा देखील फसला. चेंडू भरपूर उंच हवेत, क्षेत्ररक्षक दूरून दूरची चेस होती, त्याच्या समोर हा चेंडू लँड झालाय, परंतु धावा 2 मिळतील. तनवीर होते त्या ठिकाणी, खूप दुरून झेलसाठी सुरुवातीला ते धावले. एफर्ट त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर प्रयत्न गरजेचे असतात. क्षेत्र कोणताही असो, प्रयत्नांची पराकाष्ठा जर आपण केली तर नशिबात नसलेल्या गोष्टी देखील प्रयत्नाच्या आधारावरती आपण मिळवू शकता. परंतु प्रयत्न 100% आपल्याला दाखवावे लागतात. रिव्हर्स खेळायचं होतं, चेंडू बॅटचा संपर्क नाही. 1 मोर डॉट. गोलंदाजी लाजवाब. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती देखील आफताबला आपण पाहिलं होतं. झेलची शक्यता देखील होती, परंतु अंततः हॅट्रिक आली नाही आहे. अंतिम टप्पा आपण पाहतो या स्पर्धेचा. ज्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन नियोजन केलं, नक्कीच कौतुक पूर्ण टीमचं असेल. कारण की भरपूर मेहनत आणि त्यांच्या पाठीशी असलेले संपूर्ण हे ग्रामस्थ आणि त्या जोरावरती एक भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा ह्या पूर्ण दिवसभरात आपण पाहिली. अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत बॉल जातोय तो सीमारेषा पार. अगदी फ्लायटेड षटकार आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज जयच्या बॅटमधून. थँक्यू. हा गेमच टायमिंगचा आहे आणि अशा पद्धतीनं अगदी हा टायमिंग शॉट आपल्याला पाहायला मिळाला. षटकार आलाय जय पाटील कडून. पुढील चेंडू राईट मोर द विकेट. नापतापचा शॉर्ट पिच चेंडू होता, बॅटच्या स्टिकरवरती लागला आणि इथे देखील फक्त मिळेल सिंगल. दुसऱ्यासाठी मालू परतले. 2 धावा होतील की नाही. फेकी खराब आणि तिथे धावा 2 मिळतील. या षटकामध्ये जर आपण विचार केला तर जरूर धावा आल्यात त्या 10 आणि आता उर्वरित समीकरण शेवटचे 6 चेंडू आणि 27ची आवश्यकता. चर्चा जरूर होते की अंतिम षटकामध्ये कोणत्या गोलंदाजचा वापर करावा जेणेकरून ह्या धावा रोखल्या जातील. स्क्रीनवरती आमचे मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. ज्या मान्यवरांचं महत्त्वाचं योगदान आमचे विशाल शेठ केणी असतील, आमचे प्रदीप दादा असतील, अविनाश दादा केणी यांना पाहतोय. आमचे ज्येष्ठ कार्यकर्ता काँग्रेसचे बबन शेठ केणी असतील, तसेच आमचे विजय शेठ केणी, विश्वनाथजी केणी असतील, आमचे गजानन शेठ पाटील, आमचे महेंद्र दादा, आमचे राजेश दादा केणी यांना देखील आपण पाहतोय. संपूर्ण मान्यवर आमचे प्रदीपजी केणी देखील आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज अंतिम षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फराज. अंतिम षटकामध्ये फराजचा वापर. समोर बालू राजे आणि जय पाटील. 6 चेंडू 27ची आवश्यकता. फटका इथे समोरच्या दिशेला उडवलं बॉलला, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक. फक्त सिंगलला काम बांधणार नाही, फक्त षटकार चौकारच आता दाखवावे लागतील. नुकतीच एक मॅच पाहिली होती वडवलीच्या ग्राउंडवरती, जिथे 24ची आवश्यकता होती. सोनारपाड आणि जे स्पोर्ट वाकळणमध्ये मॅच होती. 6 बॉलमध्ये 24ची गरज असताना अमर ठाकूरनं 4 चेंडू 4 षटकार ठोकले होते. इथे तसा काही कारणामा तो विक्रम करावा लागेल, परंतु विक्रम करेल कोण हा देखील मोठा प्रश्न. आतापर्यंत फक्त सिंगल 2 धावा मिळाल्या. आता 25ची आवश्यकता. शेवटचे 4 चेंडू. जे जर लीगल बॉल टाकले तर ही मॅच पूर्णतः झुकली ती पेट टीमच्या बाजूनं. 7001 शेक 11 पेट बल आपण पाहतोय, ज्यांचा दमदार कार्य आज पूर्ण दिवसभर. खरं तर नशिबाचा एकही कॉल त्यांच्या बाजूने नव्हता. पूर्णतः ताकदीच्या जोरावरती त्यांनी सामने जिंकलेत आणि अंततः आता चॅम्पियन पदाच्या दिशेने वाटचाल पाहायला मिळते. रक्षात्मक पद्धतीनं बॉल बॅक ड्राईव्ह डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज बाद आणि या मॅच वरती विजयाचा शिक्का मोर्तब केलाय तो मी तरी म्हणेन शेक 11 पेटनं. कारण की या मॅचची फक्त आता औपचारिकता कंप्लीट करण्यात येईल. ह्याच क्रीडांगणावरती येत्या कालावधीमध्ये देखील आपल्याला स्पर्धा पाहायला मिळेल. दिनांक 21, 22, 23 या कालखंडामध्ये याच क्रीडांगणावरती स्पर्धा आपण पाहू शकाल, जिथे 40+ देखील संघ आपल्याला खेळताना जरूर पाहायला मिळतील. महादेव 11 विकासपूट पेठाळी आणि श्री लक्ष्मीनारायण क्रिकेट संघ पेठाळी पुरस्कृत कैलासवासी हिराबाई धोंडूशेठ केनी व कैलासवासी प्रकाश धोंडूशेठ केनी यांच्या स्मरणार्थ भव्य ग्रामीण क्रिकेटचे सामने
या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळतील. दिनांक 21, 22, 23 40+ देखील संघ तिथे खेळताना आपण पाहू शकाल. म्हणजे एकंदरीत कॉम्बिनेशन रेग्युलर आणि 40+ असे संघ त्या ठिकाणी जरूर खेळताना आपण पाहू शकाल. 3 बॉल 25. एखादा चमत्कार जर झाला तर मॅचमध्ये वापसी होऊ शकते. वाईटनं काम चालणार नाही. नो जर आला तर मात्र मॅचमध्ये पलटवार पाहायला मिळू शकतो. परंतु त्यात चुका होतील का? मॅचमध्ये पूर्णतः शिकंजा कसला येतो शेख 11 पेटनं, कारण की धावफलकावरती धावा बनवल्या. खरं तर एक जो झेल ड्रॉप झाला अविनाशचा आणि त्यानं विस्फोटक खेळी दाखवली आणि त्या जोरावरती 50चा आकडा आज दिवसात प्रथमतः पार झाला आणि तो आकडा डिफेंड देखील होईल यात शंकाच नाही. या फक्त एक चेंडू शिल्लक आहे. राहुल पाटील मैदानाच्या आतमध्ये एक मॅचमध्ये जबरदस्त त्यानं खेळ केला होता. फक्त 3 चेंडू त्याच्या वाट्याला आले होते. त्यामध्ये 11चं योगदान त्यानं दिलं होतं, ज्यामध्ये 2 चौकार आणि 1 तिहेरी धाव. अभिमन्यूजी गोरे यांचं आगमन झालंय तर त्यांचं सहर्ष स्वागत. प्लेसमेंट अंतिम बॉलवरती सामना जिंकलाय. स्टंप घ्यायचे नाहीत कारण की इथे स्पर्धा आहे पुन्हा, अन्यथा बक्षीस मधून आपली रक्कम कापण्यात येईल. सो अभिनंदन शेख 11 7001 पेड ब या स्पर्धेचा चॅम्पियन संघ आणि या स्पर्धेचा रनर अप संघ आपल्याला पाहायला मिळतो. ओम साई तलोजी मजकूर.